Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. सांगू की 5 दिवसापासून लाईट नाहीये, पाणी नाहीये, कोणी विचारायला पण नाही आलंय की तुम्ही लोक काय खाताय ना तर काय करताय. हमारा नगर सेवक कौन है, किधर है, कुछ भी पता नहीं है. वो किसी का खबर भी नहीं लेता है. माझं एवढं सांगितलं मी स्नेहा दुबईला पण लेटर दिलं होतं. वसई विरार परिसरात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. लोकांना सुविधा मिळत नाही, त्यामुळे संतप्त लोक जे आहेत की रस्त्यावर उतरलेले आहेत. लोकांचं म्हणणं आहे की प्रशासन आहे कुठे. काही संतप्त लोक आहे, आपण त्यांच्याशी बोलणं करायचा प्रयत्न करूया. लपनशी बोला. मॅडम काय सांगाल तुम्ही, काय नेमका त्रास आहे? तर आम्ही हेच सांगू की 5 दिवसापासून लाईट नाहीये, पाणी नाहीये, कोणी विचारायला पण नाही आलंय की तुम्ही लोक काय खाताय ना तर काय करताय. आम्ही ऑफिसला नाही जाऊ शकत आहे, आमच्या सुपरवायझरांना मेसेज नाही करू शकत आहे. त्यांना तर असं वाटतंय की आम्ही घरी बसलोय, पण तुम्ही दाखवा येऊन ओमनगर मध्ये काय परिस्थिती आहे ती. आपल्या सोबत एक आजी आहे, त्या आजींना बोलूया. काय सांगाल तुम्ही? काय आनंदनगरला जरा येऊन बघा काय हालत आहे. शनिवार पासून लाईट नाही, पाणी भरलेलं आहे. एकाला शॉक लागलेला आहे, ग्राउंड वाल्यांना खायला नाही, प्यायला नाही. पूर्ण बिल्डिंगला नगरलाच पाणी नाहीये. एक थेंब बिन पाण्याचं कसं जगतील ते. सर तुम्ही काय सांगाल की काय देख सकते हो चारों बगल मतलब ओमनगर, गोकुल आंगन, सब जगह पानी भरा हुआ है. हमारा घर भी पूरा डूब गया है. पानी जरा भी नहीं है, ना पानी पीने के लिए मिल रहा है, ना लाइट है. हाँ? इसको जवाबदार कौन है? अब इसका जवाबदार हम क्या बता सकते हैं कौन है. अभी आप देख ही रहे सिचुएशन क्या चल रहा है, वो आप देख सकते हो. हम किसी को ब्लेम नहीं लगा सकते क्योंकि बारिश का पानी है. तो मैं चाहता हूँ कि कम से कम लाइट दे दे, मोबाइल चार्ज हो सके. हम किसी के ऊपर ब्लेम नहीं कर सकते. काय बोला? हमारा नगर सेवक कौन है, किधर है, कुछ भी पता नहीं है. वो किसी का खबर भी नहीं लेता कुठे है. राहता तुम्ही? आम्ही आनंदनगरला राहतो आहे. म्हणजे लोकांचा रोष आहे प्रशासनासोबत. राजकारणावर नगरसेवक कुठे गेले माहित नाही. अजून काही लोक बोलण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर. ओमनगर मध्ये आज 5 दिवस झालं लाईट नाही, पाणी नाही. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की ते बीएमसी वाल्यांना बोलून कचरा तरी हटवा, पाणी तरी सोडा. मग या सर्वाला जबाबदार कोण आहे? सगळ्याला जबाबदार आहे शासन आणि आम्ही माणसं पण आहोत, आम्ही पब्लिक पण आहोत. जेव्हा नको तिथे कचरा टाकतो आणि मग हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. सर काय तुम्ही सांगाल, काय तुम्हाला गेले 6 दिवस त्रास झालेला आहे? 5 दिवसाला आम्हाला एवढा त्रास झाला ना, लाईट नाही, पाणी सर्व भरलेलं आहे. आम्ही समजू शकतो, आम्ही सर्व समजू शकतो ह्या टायमाला कोण कुठे कोणाला मदत झालं येऊ शकत नाही का, सगळीकडे पाणी तुंबलंय. पण आमचा प्रश्न असा आहे का हा जे पावसाचा प्रश्न आहे तो दरवर्षी असा मला इथे 35 वर्ष झाली, 35 वर्षापासून आवडेल. पण महेश भाऊनी मी जेव्हा महेश भाऊला फोन केला तेवढं त्यांनी काम नाही, केलं महानगरपालिकेकडून तुम्हाला काय उत्तर मिळेलं? महानगरपालिकेने पंप पुरवलाय? नाही, कधीच नाही पुरवलं, कधीच नाही पुरवलं. आमची डिमांड तीच आहे की पंप आला पाहिजे, पाणी बाहेर आलं पाहिजे. काय सांगाल, तुमचं काय म्हणणं आहे? ग्राउंड फ्लोअरला पाणी भरलंय म्हणून पंप आणून काढायला लागेल. तिकडे ओमनगर पाणी आहे, ओमनगर मंदिर जवळ नायरच्या ऑफिस तिकडे पाणी तुम्ही काय सांगाल, तुमचं काय म्हणणं? आमच्याकडे हे एवढंच म्हणणं आहे की आमचं की पंप आणून पाणी काढा. आनंदनगरला 5 दिवस झाले पाणी आहे. पाणी अजून निचरा, पाण्याचा निचरा हा झाला पाहिजे. मॅडम आपल्या सोबत आहेत, काय तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे ओमनगर मध्ये मी पकडतो, तुम्ही बोला. ओमनगर मध्ये राजदीप, रत्नादीप, प्रेरणा, अंकुर हे सगळे मागच्या बिल्डिंगला एवढं पाणी भरलंय. दरवर्षी ते लोक मोटर लावून पाणी काढतात, पण या वर्षी काय काढलं नाही आणि लाईट आली नाही. 5 दिवस झालं घरात पाणी नाही, म्हणजे लाईट नाही तर पाणी कसं येणार. टॉयलेट नाही जाऊ शकत, बाथरूम भरले, सगळे भरले. तुमचं काय म्हणणं आहे? या ये सबको जवाबदार किसको अपन बोल सकते हैं? मैं बोलते हैं हम लोग राजदीप में रहते हैं, लेकिन बिल्कुल 4 दिन से पानी नहीं है, लाइट नहीं है. एजड वाले हैं, 6 महीने का बच्चा है, बच्चों को हवा नहीं है, वो गाड़ी में बिठाया बच्चों को. ऐसा प्रॉब्लम चल रहा है. हम लोग को अभी का अभी पानी कराओ, खाली कराओ और लाइट चाहिए. आपण जर बघितलं तर आपण कशा प्रकारे लोक संतापलेले आहेत. काय सर काय सांगाल, तुमचं काय म्हणणं आहे? माझं एवढं सांगितलं मी स्नेहा दुबईला पण लेटर दिलं होतं. आमच्या इथे गोल्डनबर्ग बिल्डिंग आहे ना, त्याच्या बाजूला जो पॅसेज आहे तो आम्हाला माहिती आहे ते प्रायव्हेट जागा आहे. तिकडे कोर्टात केस चालू आहे. दोघा माणसांनी त्यावर केस केली आहे की ही जागा माझी आहे माझी म्हणून. पण ठीक आहे, तिकडे एवढा कचरा साठतो ना का त्याच्यामुळे सर्व गटर सर्व बंद झाले. मागे यांनी गटर बनवले, सर्वांकडे आम्ही फोन केला होता, त्यांनी गटर बनवले, पण त्याच्यात कचरा पडले, कचरा काढला जात नाहीये. अजून काही लोक आहेत. मॅडम तुम्ही काय सांगाल, काय तुम्ही सफर करताय इतक्या दिवस झाले? शनिवारपासून आमच्या एरियामध्ये पाणी नाही आहे, लाईट नाही आहे आणि पाऊस पडल्यामुळे पाऊस असं म्हणतात
प्रमाणात पडलेला आहे. मी मगाशी बोलली होती की प्रशासनाच्या या सगळ्या चुका झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं, मी कायम म्हणते की महानगरपालिकेनं प्रत्येक बिल्डर्स लोकांना बिल्डिंग बांधायला दिल्यामुळे बाजूच्या बिल्डिंग खाली गेल्या, नवीन बिल्डिंग बांधल्या गेल्या आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की जुन्या बिल्डिंगमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात गेलं आणि बिल्डर लोकांनी आपल्या बिल्डिंग मोठ्या प्रमाणात वरती उंचवट्याला आणल्या, त्याच्यामुळे बाजूच्या बिल्डिंग डुबल्या गेल्या आणि ग्राउंड फ्लोअर पूर्ण डुबलेल्या लोकांचा त्यांचा पूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. खरोखर तर वसई विरारमध्ये सध्या पाऊस थांबलेला आहे. जनजीवन पूर्ववत यायला पुढची वेळ लागणार आहे. प्रशासन कुठेतरी हतबल आहे. लोकांची फक्त अर्थभावना एवढी आहे की आम्हाला जेवण नको, आम्हाला फक्त गोडभर पाणी द्या. कारण हे पाणी ओमनगर असेल किंवा शास्त्रीनगर असेल किंवा विशालनगर असेल या परिसरातलं पाणी जायला किंवा दीनदयाल नगर पुढचे 4 ते 5 दिवस जाणार आहे. त्यामुळे आम्हाला माफक थोडी का होईना लाईट द्या, ही लोकांची माफक. त्यामुळे प्रशासन नेमकं आहे कुठे? लोकांचा रोज जेवढा प्रशासनावर आहे तेवढा राजकारत्यांवर देखील आहे. त्यामुळे लोकांच्या संतापाचा उद्रेक वसई विरारमध्ये कधी होईल ते आता सांगू शकत नाही. मुंबई तकसाठी प्रवीण नलावडे, वसई.